तुम्ही शेतीला सुद्धा तालुक्यामध्ये जी लाईटची व्यवस्था आहे, कितीतरी गावांना 2 तास सुद्धा लाईट मिळत नाही. दहगावची 30 पेन्शन आहे, मोरोची 30 पेन्शन आहे, 130 पेन्शन आहे, पिरळ 30 पश्चिम भागातल्या त्या 25 गावामध्ये लाईटचा पूर्ण खेळखंडोबा आहे. कसली लाईट शेतीची नाही, म्हणजे त्रिफेज नाही. आणि सिंगल पेज सुद्धा तुम्हाला फक्त 70 ते 80 ते 90 गावाला, पश्चिम भागातल्या 19 गावाला ती मिळालीच नाही. गेली 20 दिवस सुद्धा मिळाली काय मिळाली. आणि तुमचं ते नातेपुत्याचं सबस्टेशन सारखं ट्रान्सफॉर्मर फेड होत आहे, काय त्याच्यावर गती नाही, फास्ट केलं जात नाही, लगेच आणून दुसरा बसवला जात नाही. या लाईटच्या बाबतीमध्ये तुमचं काहीही धोरण असलं तरी सुद्धा संध्याकाळी आम्ही 30 अँपिअर करू. इथल्या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हिटर, शेगडी, कडबा, कुठली तुम्ही फक्त दारा काढायचं मशीन चालवा, पंखा चालवा, बल्ब लावा, टीव्ही बघा. पण या वेळेमध्ये सिंगल पेजची जे मोटरी आहे, म्हणजे याची मग शेतीच्या त्या अजिबात चालवता कामा नये कोणत्याही शेतकऱ्यांनी. कारण तुमचं 2 शेतकऱ्यांनी ती मोटर चालू ठेवली तर तुमच्या सगळ्या त्या एजी मीटरवरच्या सगळ्याची घरातली लाईट जाते. आणि माझ्या माहितीप्रमाणे 80% लोक हे शेतीमध्ये राहतात. गावामध्ये फक्त आता 20% लोक आहेत. सगळे लोक शेतामध्ये राहतात. शेतामध्ये तुम्हाला कडबाकुटी करायच्या 10 तर सुरू करा ना. तुम्हाला बाकीचं काय करायचं ते करा. पण तुम्ही जरी गॅस मिळत नसला, लाकूड वापरा, इतर मार्ग वापरा, पण शेगडी वापरू नका, हिटर वापरू नका, इतर कुठलाही कडबाकुटी, फक्त धारा दूध काढायच्या मशीन वापरा. आणि राऊत साहेब, समजा तुम्ही आंबेडकर साहेब असो, माने साहेब असो, किंवा अजून कुणाशी वरती एमडीचे असेल, आम्ही 30 अँपिअर पर्यंत तुमची लाईट ठेवू, पण आम्हाला ही लाईट दिलीच पाहिजे. ह्याच्यामध्ये रात्रीच्या लाईट मध्ये तडजोड कसल्याही परिस्थितीमध्ये होणार नाही. हे तर साहेब आदेश महाराष्ट्रामध्ये सगळे सण करतील. नाही, ह्याच्यामध्ये तुमचा एकही कर्मचारी आम्ही तालुक्यामध्ये ठेवणार नाही. काय वाटतं ते व्हायचं ते होती. म्हणजे याची न्यूज महाराष्ट्राची सुरुवात आमच्या तालुक्यातून होती. कुठल्याही परिस्थिती अगदी जेलमध्ये ठेवा मला, पण या बाबतीमध्ये तो होऊ देणार नाही. संध्याकाळी 6 ते 10 लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही बाकी लोकांना सगळ्यांना सांगू 30 अँपिअर पर्यंत तुम्ही कोणती लाईट बंद करता कामा. त्याप्रमाणे सर चालूच ठेवलं होतं आपण. असं 89 वाहिनीवरती आपण देत होतो, परंतु 2 दिवसापूर्वी मेसेज आलेला आहे, त्यानुसार परत साहेब नाही काही झालं तरी याची सुरुवात माळशिरस तालुक्यात होईल एवढं सांगतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी उद्या बेडकर साहेबांना बोलतो, माने साहेबांना बोलतो, गोष्टी बोलतो, पण आम्ही या बाबतीमध्ये ऐकणार वरून आदेश आल्याचं मग आम्हाला काय कोणत्याही परिस्थितीमध्ये नसेल तर एकही कर्मचारी आम्ही तालुक्यामध्ये टाकू देणार. काय जेलमध्ये ठेवा, आम्हाला काही महिना ठेवा, 15 दिवस ठेवा, पण या बाबतीमध्ये ऐकणार नाही. कुठे